नागौर पुलिस ने गिट्टी मैदान थाना क्षेत्र में बड़ी कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को अवैध हथियारों के साथ गिरफ्तार किया। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि आरोपी अब्बास खान के पास बड़ी मात्रा में अवैध हथियार छिपा कर रखे गए हैं। सूचना मिलते ही गिट्टी मैदान पुलिस ने जाल बिछाकर आरोपी अब्बास खान को योयो कैफे से हिरासत में लिया। तलाशी के बाद उसके पास से एक पिस्तौल बरामद की गई, जिसके बाद पुलिस ने उसके घर की भी तलाशी ली, जहां से एक और पिस्तौल, एक तलवार और एक चाकू बरामद किया गया। पुलिस के साथ ही घर पर रखी गई एक फॉर्च्यूनर गाड़ी की भी तलाशी ली गई, जिसमें से एक पिस्तौल बरामद की गई। अवैध हथियारों को जब्त कर लिया गया है। इसी कार्रवाई में पुलिस ने मुख्य आरोपी अब्बास और उसके एक साथी ऋतिक नाइक को भी गिरफ्तार किया है। दोनों आरोपी पूछताछ जारी है और पुलिस यह पता लगाने में जुटी हुई है कि आखिर हथियारों का ये कहां इस्तेमाल कर रहे थे। इनके साथ नेटवर्क की भी जांच जारी है। नमस्कार, मी PI तोडासे, पोलीस ठाणे गिट्टी मैदान येथे प्रभारी म्हणून काम करते। दिनांक 12/6/2026 रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की अब्बास उर्फ तय्यब खान हा त्याच्या साथीदारासह स्वतःजवळ अग्निशस्त्र बाळगून आहे। अशा माहितीच्या आधारे आम्ही माझी टीम रवाना केली। नमूद आरोपी हा पापा योयो कॅफे, रिंग रोड येथे मिळून आला। त्याच्याकडून आम्ही एक पिस्टल जप्त केली त्या घटनास्थळी। नंतर अशी आम्हाला माहिती मिळाली अधिकची की त्याच्याकडे अधिक वेपन पिस्टल असण्याची शक्यता आहे। त्यासाठी आम्ही सदर ठिकाणी त्याच्या घराची दाभा येथे असलेल्या त्याच्या घराची झडती घेतली। त्याच्या घरामधून एक पिस्टल आणि तलवार आणि इतर चाकू असे साहित्य मिळून आले। तसेच त्याच्या घराच्या बाजूला ग्राउंड जवळ असलेले त्याची गाडी फॉर्च्यूनर गाडीची सुद्धा झडती घेतली। त्याच्यामध्ये आम्हाला एक वेपन मिळून आले। यावरून आम्ही त्या घटनास्थळी 2 पंचासमक्ष सदर मालमत्ता जप्त केली। जो अटक आरोपी आहे, किती आरोपी अटक केले, आरोपी अटक केल्याचं नाव काय आणि पार्श्व रेकॉर्ड काय आहे? या कारवाईमध्ये आम्ही 2 आरोपितांना अटक केली। एकाचं नाव आहे अब्बास उर्फ अब्बू तय्यब खान, दुसरा आहे ऋतिक उर्फ वाट्या रुपेश नाईक। यामध्ये आम्ही दोघांनाही अटक केली आणि त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू आहे। मग अटक आरोपितांचं काय पार्श्वभूमी आहे? अटक आरोपितांवर विरुद्ध 324, 302 चे आणि मोका अंतर्गत त्यांच्या विरुद्ध कारवाई झालेली आहे। त्यांच्याकडून किती मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि काय काय नेमके जप्त करण्यात आले? एकूण 3 पिस्टल जप्त करण्यात आलेले आहे। 10 राऊंड आहे, तलवार आहे आणि त्याने जे पिस्टल गाडीमध्ये ठेवलेली होती ती फॉर्च्यूनर गाडी आहे। अशा प्रकारे 20,86,200 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। त्यामुळे ती पिस्टल कशासाठी ठेवली होती किंवा कुठून आणली होती त्या माहिती समोर आली? प्राथमिक दर्शा त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितलं स्वतःच्या सेफ्टीसाठी त्याने पिस्टल त्याच्याजवळ ठेवली आहे म्हणून। या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे। आम्ही या गुन्ह्याचा पूर्णपणे खोलवर तपास करू। त्यांनी ही पिस्टल कुठून आणली, काय आणली याबद्दल त्याला विचारपूस सुरू आहे आणि अधिकचा तपास आम्ही करीत आहोत।